शेंगा. अरे वा, उकडीच्या शेंगा. मग तुम्हाला आवडतात ना? खा ना. काय बघताय? बाबा, माझी जुनी चित्र तुम्हाला कुठे मिळाली? तू लहानपणी चित्र काढायचीस ना, तेव्हा तुझे विचार ना एकदम क्लिअर असायचे. अर्थात आजही तुझे विचार क्लिअर आहेत, म्हणून तू लग्नाला नकार देऊन तुला छान नोकरी करायची आहे, कोर्स पूर्ण करायचा आहे, तुझी आवड जपायची आहे. खरंच खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो अमृता. आता हेच बघ ना, घाडग्यांच्या घरात तर तुझं लग्न होणार नाही, पण आज ना उद्या कुठे ना कुठे तुझं लग्न होईलच, माझी खात्री आहे. ज्या कुणाबरोबर तू लग्न करशील ना, तुझा संसार सुखाचा होईल. ज्या घरात जाशील ना, त्यांना तू आपलंसं करशील. अहो बाबा, त्याला अजून वेळ आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी इतक्यात तरी लग्न करणार नाही. मला आधी नोकरी करायची आहे, मग मला माझा कोर्स कंप्लीट करायचा आहे, मग माझ्या घरासाठी काहीतरी करून दाखवायचं आणि मग लग्न. हो बाळा, माहित आहे मला. ते पण सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना? कुठे काय. हो, अक्षय आणि कियाराचं लग्न व्हावं म्हणून मी नोकरी नाकारली. आणि आता काका मला घाडग्यांच्या घरी पाठवतात गणपतीसाठी. पण गणपतीला जायला काय प्रॉब्लेम आहे? जाण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तिकडे गेल्यावर सगळे मला घाडग्यांची सून म्हणून बघणार आणि मला पण तसंच वावरावं लागणार. आणि ते सगळं सोडा बाबा, मी बाप्पाच्या दर्शनाला मनात खोट घेऊन जाऊ का? नाही नाही, आमच्या अमृताच्या मनात अजिबात खोट नाहीये. बरोबर बरोबर. आणि तसंही हे लग्न आता होणार नाही. बरोबर बरोबर. मग बाप्पावर विश्वास ठेव. सध्या बाप्पावर नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि चला, घाडग्यांच्या घरी फोन करा आणि कळवा गणपतीच्या दर्शनाला येते म्हणून. चला. पण दादा, मी काय म्हणतो, हा, मी काय चुकीचं करतोय का? नाही ना? हा, चल ग अमृता, उठा. हा चला. हा, ते आणि इकडे. हा, तू पुढे गे रे. चालू दे तुझं. वसुदे, अगं दिनकरला हिंग आणि आलं लावलेलं ताक दे ना आधी. रोज तुला सांगावं लागतं. कशी विसरतेस ग तू? नाही नाही, आहे ना, आहे, देते देते. दे बघू मग. देते देते. नाही, तुझं बरोबर लक्ष असतं त्याच्याकडे, तरी सुद्धा नाही, कधी ठीक कधी आहे. विसरतेस ना ते. नाही नाही, आहे, फक्त आता म्हटलं. अगं अनंताला दहीभात वाढ अजून. नाही नाही माई, मला दहीभात नको. अरे काय, भात खाल्ल्यावर झोप येते आणि रात्रभर जागून आरास करायची आहे ना. काय रे, जागणार ना? जागेल की, मी बरी झोपून देईन त्याला. नाही, म्हणजे मी आज खूप थकलोय, सो लवकर झोपेन. नाही नाही, तरीही तो जागणार आहे असं म्हणाला होता मला तो. नको त्या माणसांचे फोन कट करण्यापेक्षा ना, त्या माणसानंच आपल्या आयुष्यातून कट करायला हवं. हो ना? मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय, बोलायचंय तुम्हा
आपल्या घरात फार विचित्र गोष्टी घडत आहेत. आजपर्यंत गाडग्यांच्या घरात हे असं वागणं खपवून घेतलेलं नाही आणि यापुढे सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही. हे असं बेताल वागणं, बेशिस्तपणा हा खपवला जाणार नाही. आपल्या घराची घडी विस्कटल्यासारखी झाली. आणि या गणपतीच्या निमित्तानं मला ती नीट करायची आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला मदत हवी. अगदी बरोबर बोललात तुम्ही माई. पण हे ज्याला उद्देशून बोलताय त्याला ते कळलं म्हणजे झालं नाही का? वसुधा, अगं कुणा एकट्याला उद्देशून नाही बोलले मी हे. आता सगळ्यांच्या खोलीत तर जाऊन नाही ना मी सगळं सांगू शकत. बेशिस्तपणा खपवून घेतला जात नाही आमच्याकडे जेवताना बोलण्याचा. कळलं का? कॉल बॅक करतो. कोणाचा फोन आहे रे? हे जेवताना कोणाचा फोन आलाय तुला? अमृताचा. सात आठ सात 9. माझी गुणाची बोल ना तू. हे रिंग वाजते पटकन. हा. हॅलो. हॅलो, मी अमृता बोलते. मी जेवण करतोय आता. कुणाचा फोन आहे ग? कॉल बॅक करतो. सांग की कुणाचा फोन येतोय ते. हॅलो. पूर्ण नाव सांग. अमृता प्रभुणे बोलते. हा. हॅलो, मी अमृता प्रभुणे बोलते. बोल बाळा बोल. माई, मला तुमचं आमंत्रण मिळालं. हो ना? हो. मदत लागली तर इथे म्हणा, उद्या परवा ये. बोल. काही मदत हवी असेल तर मी येईन. उद्या परवा. ऐकून बरं वाटलं मला. अगं पण इथे मदतीला खूप माणसं आहेत आमच्या. आणि अगं माझ्यानंतर तुला असं सगळं करायचंय, हो की नाही? ते सगळं पुढच्या वर्षी कर. या वर्षी फक्त बाप्पाच्या दर्शना करता येईल. बर. जेवण झाली तुमची? हो, मगाशीच झाली. अरे पण दादा, फराळ झाला का तुमचा? आत्ताच झालं आमचं आवरून. आईने पिठलं भात केला होता. मी आणि बाबा भुईमुगाच्या शेंगा खात बसलेलो. हो का? बर बर. अगं हो, तू अक्षयच्या फोनवर फोन करत होतीस ना? थांब, मी बोलवते त्याला, बोल त्याच्याशी. हा? अक्षयच्या मोबाईलवर फोन? मी नाही. नाही का? बर बर. मला आपलं उगीच वाटलं हो. ठेवू फोन? हो, ठेवा. गुड नाईट. बर बर. गुड नाईट.
असं माझं गुणाचं बाते. वा वा छान. मधुरा, अगं हे जरा इस्त्रीचे कपडे जागेवर ठेव. हो हो. आणि ते तू जेव्हा अमृताशी मोबाईलवर बोलत होतास ना, तेव्हा आपल्या घरच्या फोनवर अमृताचाच फोन आला होता. दे तुझा फोन दे माझ्याकडे. माई आजी अगं 2 दिवस तुझा फोन माझ्याकडे राहील. नाही. काळजी करू नको. अमृताचा फोन आला ना तर लगेच देईन मी तुला. मला माहिती आहे तुला माझा खूप राग आलाय, पण तुझ्या भल्यासाठीच सांगते ना बाळा. आणि त्यासाठी तुला राग जरी आला ना तरी मी तो सहन करेन. अगं मला बाकीचे फोन येऊ शकतात ना. मला माहिती आहे गणपतीच्या दिवसात कुणाचेही कामाचे फोन येणार नाही आहेत तुला, आणि आलेच तर देईन ना मी तुला लगेच. दे बाळा, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. दे दे दे. नको ना असं करूस. भूक लागली आहे का आता? अर्धवट उठलायस जेवणावरून. भूक लागली तर सांग हो मला, मी जागी आहे. जरा फिरून ये, डोकं शांत होईल. आणि हो, दरवर्षीप्रमाणे यंदाही आरास मस्त व्हायला पाहिजे. हा शहाणं माझं बाळ. चेंगट मामी वाढ की ग लवकर. पोटात डोमकावळे उसळलेत माझ्या. त्या पुरुष मंडळींचं ना खरंच बरं असतं माहितीये का मृदुले, जेवायचं आणि हात सुकेपर्यंत ना एका जागी गप्पा मारत बसायचं. तिथे बायकांच्या वेळा टळून जातात जेवणाच्या, त्यांचं काय हाल झालेत. काही नाही, त्यात हरताळकेचा उपवास आहे ग. वाट डोकं धरलं ग माझं. अगं ती काकडीची कोशिंबीर केलीस की नाही? बरं तो रताळ्याचा किस दे तोपर्यंत. नाही केलं मी आई. रताळ्याचा किस नाही केलास? अगं नाही केला आज. असू दे, नाही केला तर नाही केला. वसुधा, अगं उपासाच्या दिवशी इतकी चिडचिड बरी नव्हे. चल. मैया बसा. हो बसते बसते. हो बस, तू पण बस. हो सावकाश सावकाश हो. सावकाश सावकाश. चला, वाढ ग. मी वाढून घेते, तुम्ही घ्या तुमचं वाढून. असं जर आपण एकमेकांना वाढत राहिलो ना तर वेळ निघून जाईल हातातून. अजून आपल्याला दुर्वा निवडायचे आहेत. आणि मोदकाचे नारळ आणि पूजेचे नारळ हे आत्ताच वेगवेगळे करून ठेवा. हा, उद्या गुरुजींसमोर धावाधाव नको व्हायला आपली. माई, मी काय म्हणते, आपण उद्याचे मोदक आजच करून ठेवले तर? अगो बाई, खरंच की. मग उद्याचा स्वयंपाकही आजच करून टाकूया का आपण? भाग्यश्री, अगं मोदक हे चतुर्थीलाच व्हायला हवेत. आणि उद्या सगळा स्वयंपाक नैवेद्याचा असणार की नाही? मग तो आज करून कसा बरं चालेल?
हा. चला जेवूया. कोणाचा फोन वाजतोय? अय्या, कोणाचा फोन राहिलाय? राहिला नाही, मी आणलाय अक्षयचा. माई बघा ना जरा कोणाचा फोन येते. माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या हो मला, एकदा का आपण जेवायला बसलो ना की आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याची हाक ऐकू आली पाहिजे, बाकी काहीही ऐकायला येता कामा नाही. चला जेवा. नाही बरोबर आहे तुमचं माई, पण काही इमर्जन्सी असेल तर प्लीज बघा ना कोणाचा आहे. बेबी म्हणून कोणाचं तरी आहे. चल अक्षय. मला माहिती आहे अक्षय, तू माझ्या अगेन्स्ट जाऊन त्या अमृताला घरी आणायचा प्लॅन करतोय. अँड आय हेट यू फॉर दिस. मी तुला सोडणार नाही. शर्मिष्ठा, निदान या वर्षी तरी पिंक कलर अवॉइड करा. माहितीये रे मला, किती वेळा सांगणार आहेस. हे बघ भाऊजी, अहो तुम्ही तिथे काय करताय? गणपतीची आरास तर आपण इथे करतोय ना. अमृताची वाट बघत असेल. आत्तापासून? अरे पण ती उद्या येणार आहे ना, तू ये आता. अरे ये. चला चला चला, गरम गरम चहा पिऊन घ्या. थँक्यू. मंडळाचे कार्यकर्ते पटापटा पकडा. थँक्यू काकू. ठीक आहे रे, तुझी ब्लॅक कॉफी. येस, थँक्यू सो मच काकू. टेबल लागलं का? Yes. मस्त दिसतंय हा. हो ना? खरंच छान दिसतंय. ए या फुलांच्या माळा तिथे पण लाव ना, छान दिसतील रे. हो काय? मध्ये मध्ये सोड. येस येस येस. ऐक ना, तू इथे बस ना आमच्या सोबत. तुमच्या सजेशन बेस्ट असतात. प्लीज. तुमचं बरं आहे, मला भरपूर काम आहेत किचन मध्ये आणि सगळी कामं वेळेत व्हावीत म्हणून आपण वाटून घेतली आहेत ना कामं. चला पटापटा कामं करा. ए मग त्या खडूसला तरी काहीतरी सांग. निदान इथे माणसात तरी येऊन बसेल तो. नाही ग, सांगते. नकोय का मला आई? काय झालंय? माईने फोन काढून घेतलाय माझा. लहान मुलगा आहे का मी? मी का काढून घेतलाय हे सुद्धा मला माहितीये. हे घे. माझा नाहीये हा फोन. मला माहितीये तुझा नाही, माझा फोन तुला देते. फोन करायला घे पटकन. ती गोड आहेस तू. तू रिस्क घेतेस हा, लक्षात ठेव. माईला कळलं तर? माहितीये, माझ्या मुलाचा चेहरा पडलेला मला बघवेल का? ए यात कियाराचा नंबर नाहीये. माझा फोन येतो, त्यात तिचा नंबर कसा असेल? तुझ्या लक्षात नाहीये, पाठ नाहीये नंबर. येस. ते घे आता. वाव. दादा एक लाईट सुद्धा लावता येत नाही तुला. अरे 4 नंबरचं बटन लूज आहे. मला सगळं माहिती. ओके. कसं म्हणजे आई, आता फोन मेमरी नंबर सेव्ह असतो ना, मग आपण आपली मेमरी कशाला खर्च करायची? तू पण नाही. सांग बरं बाबांचा नंबर, तुझा पाठ आहे. काय सांगू? हा सांग. 985905. तू सॉलिड आहेस. लावा आता फोन. तुमच्या पिढीचा ना एक प्रॉब्लेमच आहे, सगळं तुमच्या हातात आहे पण तुमच्या हातात काही येत नाही. एक काम कर ना आई, प्लीज.
तर माझा मोबाईल आणून दे माईकडून, किंवा मग किराचा नंबर दे मला, प्लीज मिळवून दे ना. हे बघ, माईंच्या नकळत ह्या गोष्टी करायची मला सवय नाही आणि मला जमणारही नाही. पण आई, तू बघ आता तुझं तू काय, तू आठव बाबा नंबर. आई माईने फोन उचलला तर? साधना, हे बघा, आज ना काशाच्या वाटीने तळवे घासणं नको. झोपा आता, विश्रांती घ्या, कारण आता 2-3 दिवस तुम्हाला सुद्धा खूप कामं पडणार आहे. ते जरी असलं ना तरी माझी रोजची कामं काही चुकणार नाहीत हो, आणि मी ती केल्याशिवाय गप्प राहणार नाही. हे घ्या, आजचा हिशोब बघा, घ्या. मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी ही कामं करणार. माझ्या पुढे काय होणार आहे ह्याचीच काळजी लागून राहिली. आता कसली काळजी पडली आहे तुम्हाला? काही नाही हो, काही म्हणून कुठे लक्ष द्यायचं नाही, रीतभात नाही, जाणून घ्यायचं नाही कशामागचं शास्त्र काय आहे, आणि सांगितलेलं ऐकायचं नाही. आता आपली वसुधा, तिला कामाची आवडच नाही, आणि मृदुला तिला सारखं काम हवं. भाग्यश्रीला अजूनही कळत नाही की दुर्वा कशा निवडायच्या, मोदकाच्या सारणात साखर घालायची नसते. इतक्या वेळा सांगितलं पण लक्षात म्हणून राहत नाही हिच्या. अहो, पण तिचं तेवढंच का तुम्ही बघता? तिच्यासारखी सुंदर सुपारी कोण कातरून देतं का? आणि महत्वाचं म्हणजे कधीही कोणालाही दुरुत्तर नाही, सदैव हसतमुख. हे काही कमी आहे का? ते मात्र आहे हो तिचं, पण आता येणारी नाचसून कशी आहे हे बघायला हवं. का तिने काय केलं आता? मगाशी फोन येऊन गेलाय, गणपतीचं आमंत्रण मिळालंय, पण मदतीला येऊ का तुमच्या? मग चांगलंय की ते. हो, चांगलंच आहे, घ्या पाणी घ्या. पण आज हरतालिकेचा उपास असतो आम्हा बायकांचा. चांगला नवरा मिळावा, त्याचं आयुष्य उदंड असावं म्हणून हे व्रत करतो आम्ही. पण या पठ्ठीनं छान पिठलं भात जेवलेलं आहे आणि वर शेंगाई खाल्ल्यात. म्हणजे तिला शेंगा खायला मिळाल्या आणि तुम्हाला त्या मिळाल्या नाही, हे खटकलंय तुम्हाला? हा? सारखी मस्करी करा तुम्ही माझी. चला झोपूया. अहो, मस्करी केली हो. आणि ऐका, हे बघा, आता ना ह्या अशा एवढ्या तेवढ्याशा गोष्टींनी स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही या वयात. नाही हो, पण येणारी नाचसून कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, तिच्या आवडीनिवडी काय आहेत, हे मी जाणून घेणार नाही तर कोण जाणून घेणार? नाही, आणि मला त्रास नाही झालाय. मला फक्त तिला एवढंच विचारायचंय की अगं बाई, तुला हरतालिकेचा उपास करतो आपण हे ठाऊक आहे की नाही, आणि ठाऊक असताना तिने उपास केला नाही की काय, एवढंच, बाकी काही नाही हो. तुम्ही काळजी करू नका, मी बोलून घेईन तिच्याशी. चला झोपा बघू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. कियारा जर इथे आली तर सगळाच गोंधळ होईल.
गणपती बाप्पा मोरया. सुप्रतिष्ठितमस्तु. वरद मूर्तये श्रीमन्महादि गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. द्विराचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. नमस्कार करायचा आहे. मंगलमूर्ती मोरया. थोडं खाली नेसव ग, बेली बटनच्या एक्झॅक्ट खाली. बेली बेली बटन. तुला बेली बटन कसं नाही माहिती? तू स्टायलिस्टच आहेस ना नक्की? बांगडी दे मला. भाग्यश्री ही पण ठीक आहे. अगं मृदुला, दिनकर आणि देवदत्त कुठे आहेत? ते बागेत गेलेत केळीची पानं आणायला. नैवेद्य वाढायचं आहे ना. आले. हा. आणि हे बघ, संध्याकाळी दुर्वायला लागणार आहे, त्या काढून ठेव. वा, आरास एकदम छान केलेस हं. नाही, ह्या काय एकट्या अक्षयचं क्रेडिट नाहीये. मी, दादा, बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. बरं बाई, तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आरास खूप छान झाली. मग तर झालं. मी आलोच. माई, पाहुणे आले. प्रभुणे. अगोबे आले का? बोल. या या या. या या. नमस्कार. या या या, गाडगेंचे व्याही या. बसा. हो हो. अगं शर्मिष्ठा, अक्षयला बोलव. त्याला म्हणून लक्ष कुठे आहे इथे दर्शनासाठी. लोक पाणी आणशील का पाहुण्यांसाठी? पाणी आण ना, उभी काय राहते? जा जा. तुम्ही बसा, मी आलेच. हा. हो. अरे वा, ड्रेस छान आहे. छान, शोभून दिसतोय तुला. आवडला तुम्हाला? ऍक्च्युली माझ्या बाबांनी गिफ्ट म्हणून दिलेला. ग्रॅज्युएशनला डिस्टिंक्शन मिळालं ना म्हणून. अरे वा,
फार जी हो आमच्या निरंजनचा मुलीवर हो. डिस्टिंक्शन मिळालंय तर गिफ्ट मिळाली, फेल झाल्यावर कोण देईल गिफ्ट? काय? कौतुक वाटतंय तुझं खूपच. मी आलेच हा. मी नैवेद्य दाखवून येतो. हं? हो हो. दिनकरराव, हा झप्पा शोभून दिसतोय तुम्हाला अगदी. वा. बर, आरती कधी करणार? नाही, कारण आता मोठा मुलगा म्हटल्यानंतर पहिल्या आरतीचा मान तुमचाच असेल नाही का? फोन पण उचलत नाहीये यार हा. हळू यार, कशी घालतात हे एवढे जड जड. या अक्षयसाठी मी एवढं साडी बिडी नेसती आणि हा एक कॉल पण रिसीव्ह नाही करत आहे. वेट अँड वॉच अक्षय, तर डायरेक्ट तुझ्या घरीच एंट्री मारते मी. माई, माई, आपण तिला बघायला गेलो तेव्हा ती साडीतच होती ना? आज लक्षात आलं नसेल तिच्या, किंवा घरचं सगळं आवरून येताना. नाही सॉरी, म्हणजे खरं तर मीच तिला फोन करून सांगायला हवं होतं की येताना साडी नेसून ये म्हणून. अगं पण काही गोष्टी ह्या आपल्या आपल्याला समजायला हव्यात की नाही? आपण समजून करायला हव्यात की नाही? नाही इतर वेळेला घाला ना तुम्ही कुर्ते, पंजाबी ड्रेस. काही म्हणणं आहे का आमचं याच्यावर? कोण नाही म्हणते तुम्हाला? हो माहिती, अमृता ड्रेस घालून आली, साडी बिडी नको. तरी मी ज्या दिवशी बघितलं ना त्या मुलीला, तेव्हाच मला वाटलं होतं ह्या मुलीला अजिबात वळण नाहीये. पण मी सांगून काय फायदा आहे? ऐकणार आहे कोण माझं? पण शर्मिष्ठा बघा, आपल्याच घरची मुलगी आहे ना ती, पण कशी छान साडी नेसून तयार झालीये. म्हणजे उद्या सून म्हणून कोणाच्याही घरात गेली तरी कसं वागायचं, कसं राहायचं, ह्याचं असं मस्त ट्रेनिंग दिले ना मी तिला. माई, देवा शपथ मला असं वाटतंय की हा साखरपुडा मोडा तुम्ही. अगं मृदुले, असं काय करतेस? विचार कर, किती त्रास होईल, किती ताप होईल डोक्याला. घाडगेंचं घर आहे ना आपलं माई, घाडगेंचा अक्षय. एवढं जरी म्हटलं ना तरी खंडीभर मुली मिळतील माहितीये का? अगदी म्हणजे डोळ्यासमोरचीच मुलगी म्हणायची झाली तर आमची केतकी नाही का? मी आहे ना अजून, मी बघेन ना काय करायचं ते. माझ्या सासूबाई मला नेहमी सांगायच्या, एकदा का आपला माणूस म्हटलं ना की आपण त्याच्या चुका सुधारायच्या असतात. त्याच्या सगळ्या चुका आपण पोटात घालायच्या असतात. अगं त्यांचं म्हणणं ऐकूनच तर मी आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आले. जाऊ दे, आज चांगल्या दिवशी हा विषय नको. तुम्ही वा दोघी पुढे, तुमची तुमची कामं करा. काय मी बरी आहे ग, बरी. जा. असं कसं झालं? पण अमृताकडून माझ्या खूप काही अपेक्षा आहेत. नाउमेद केलं मला पोरीनं. मी आणि काका पोहोचलोय. गणपतीची मूर्ती पण खूप सुंदर आहे. आई, आता मूर्तीचा फोटो कशाला? अरे बोल बोल. आई ऐक, मी तुला थोड्या वेळाने कॉल करू? बोल बोल बोल. मी तुला निघतानाच कॉल करते. ओके, चल बाय. काय, कधी आलीस? सो फायनली मी तुला दिसले. मला वाटलं
कियाराशिवाय दुसरं कोणी तुला दिसतच नाही. अरे यार, अरे मगाशी तू निघालास तेव्हा मी आणि काका तिथेच होतो. मी तुला दिसलो नाही का इग्नोर केलंस? अरे नाही 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 नाही, सॉरी सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, मी बघितलं नाही. इट्स ओके. Sorry. टेन्शन मध्ये होतास. टेन्शन, रॅन्समवेअर, रॅन्समवेअर? सगळी सिस्टीम करप्ट झाली आहे माझी. महा टेन्शन आलंय मला. ती कियारा इथे कधी येऊन धडकू शकते. अरे म्हणजे ती काल जे म्हणत होती ते ती खरंच? एक्झॅक्टली, ती जे म्हणते ते ती खरंच करते. पण मग तू तिला कॉन्टॅक्ट का करत नाहीयेस? कसं करू कॉन्टॅक्ट? तुझ्या फोनने. माईच्या ताब्यात आहे तो, जप्त केलाय तिने माझा फोन. मी कियाराशी बोलू नये, 2 दिवसामध्ये काही इश्यू होऊ नये म्हणून. तुला तर माहितीच आहे कियारा कशी आहे. ती जरा जरा पॉझिटिव्ह आहे. जरा? हा, खूप पॉझिटिव्ह आहे. त्यात मी तिचं कालपासून फोन उचलू शकलेलो नाहीये. तिला हेच वाटणार ना मुद्दामून करतोय मी. तिचा भडका उडाला असेल आतापर्यंत. आणि त्याची झळ तुला बसते. एक्झॅक्टली. नाही पण अक्षय, असा कोणी कुणाचा फोन कसा काढून घेऊ शकतं? आय मीन स्वतःची स्पेस असायलाच हवी. काय स्पेस? या करत असं काही नसतं स्पेस बेस. आपण स्पेस मागितली तर माई आपल्याला स्पेस मध्ये पाठवून देईल कायमची. अमृता, माईंनी तुला बोलवलंय वरती. माझं दर्शन अजून घ्यायचं राहिलंय. सो मे बी बोलावलंस. नाही नाही नाही, तुला माईनी खोलीत बोलवलंय. चल ना. माई, आलीस? ये बाळा, ये आत. ह्यातली कुठली साडी तुला आवडते बघ बघू. ऍक्च्युली सगळ्यात सुपर्ब आहेत. हो ना? ही खूपच छान आहे. पण कुणासाठी? हे म्हणजे कलर चॉईस करता येईल. तुझ्यासाठी. माझ्यासाठी का? कारण आता तुला ही नेसायची आहे. तुला ही साडी आवडली ना, आता ह्याच्यावर छान दागिने देते मी तुला. पण माई कशाला? अगं वेडाबाई, सणावारीला घाडग्यांची सून अशी ड्रेस मध्ये नाही कधी वावरत. अगं ह्या घराच्या काही रीती आहे, त्यातलीच एक रीत समज. हा, सॉरी माई, पण जर तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी. काही गोष्टी ह्या समजून करायच्या असतात बाळा. वरवर खूप साध्या वाटतात ह्या गोष्टी, पण खूप महत्वाच्या असतात. आणि अगं साडीत किती गोड दिसतेस तू. आणि एकदा का साडी नेसायची सवय झाली ना की रोज नेसायला काय हरकत आहे? हा, हा बघ, हाही बघून घे. तुला कुठला हवा तो घाल. हो, हे बघ. बरं का चिंतामणी, हे मनोहर प्रभुणे, नमस्कार. आमच्या होणाऱ्या सुनबाईंचे काका. अहो, एवढ्या मोठ्या लोकांशी आमचे संबंध आले. गणपती बाप्पाची कृपा म्हणायची, दुसरं काय. घ्या ना चिंतामणी, घ्या 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 आपण. माई, तुम्ही
कशी दिसते तुझी सून? खरंच गोड दिसते. आपण घ्या ना. अण्णासाहेब, गणपतीची मूर्ती हा अप्रतिम. गणपती बाप्पा मोर. हा जवाब आहे मूर्ती. म्हणजे मूर्ती तर आहेच अप्रतिम, पण ही जी आरास डेकोरेशन, अहो साधेपणात सुद्धा किती सौंदर्य म्हणायचं. वा वा वा, फार छान. अहो यात माझं काहीच नाही. मुलांनी केले सगळे रात्रभर जागून. खरंय खरंय खरंय. वा वा. आता तुमची पुतणी सुद्धा करेल पुढच्या वर्षी. नक्की नक्की कर. पण ही अमृता कुठे दिसत नाहीये? अण्णासाहेब, ती तुमच्या घरात अशी वावरते की ती इथली. म्हणजे मी थांबलोय तिच्यासाठी की ती आली की एकत्र दर्शन घेऊ. आली अमृता. अक्षरशः निशब्द झालो. नाही, माझ्या पोरीने नशीब. बा, तुला कळतंय ना तू कुठल्या घरात येणार आहेस ते? हा, धन्य झालो बाई. अहो अण्णासाहेब, अक्षरशः भरून पावलं. माई, अमृता आपल्याकडची साडी नेसलीये. वा वा वा. तिच्या ड्रेसचं काय करायचं हो आता पण? डिस्टिंक्शन मिळालं होतं ना तिला, तर बक्षीस म्हणून मिळालाय तो ड्रेस एवढा. त्याचं काय करायचं? भाग्यश्री, जा तिचा ड्रेस. अगं बोलायचं नाहीस का मला? मला ठाऊकच नव्हतं हे सगळं. ड्रेस मध्ये छान दिसतेस तू, पण साडी ही आपली परंपरा आहे, संस्कार आहेत ते आपले, म्हणून तुला साडी नेसायला सांगितलं. साडी ते किती गोड दिसतेस तू. दे, घे हो, ड्रेसही छान आहे. अक्षय, अरे आता छानसा आपला एक फोटो काढ की सगळ्यांचा. अक्षय, हा, अरे फोटो काढ छानपैकी. तुम्ही दर्शन घ्या. हो, मी खालून कॅमेरा घेऊन येतो. अरे कॅमेरा, आता मोबाईल असता कॅमेरा ये बा, दर्शन घेऊया.
अक्की इकडे 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 ये. अक्की तू का मला अवॉइड करतोय? यू डोंट लव्ह मी एनीमोर ना? You. I love you. I love only you. मग माझे फोन का नाही उचलले? किती कॉल केले तुला? एकदा तरी कॉल बॅक करायचं. हो किव यार, माझा खूप प्रॉब्लेम झालाय. मी इथे अडकून पडलोय यार. खूप वेगळा प्रॉब्लेम झालाय. मी नंतर सांगेन तुला. बेबी, म्हणून तर आले ना मी इकडे तुला भेटायला. आणि बघ, मी तुझ्यासाठी साडी पण घातलीये. का मी हो की तू का आलीयस? आय मीन तू इथे इथे अचानक आलीस. घरी सगळेजण आहेत ना. प्रॉब्लेम होईल. वेड आहेस का? किती कॉल केले तुला, एकदा पण फोन नाही उचलला तू. साधा कॉल बॅक तरी करायचा ना. हा, तू फोन दे मला. फोन दे. तुला 1000 मिस कॉल्स दिसतील. शो मी युअर फोन. ऐक ना, माझा फोन माई आजीकडे. व्हॉट? माई? हो, माई. अरे आनंद, अक्षय कुठे गेलाय? कॅमेरा बघायला गेला ना. नवीन कॅमेरा एक विकत आणायला गेलाय की काय? अजून आला नाही तो. आणि माई पण कुठे दिसत नाहीये. माईशिवाय घर बघायचं म्हणजे डोळ्याला सवयच नाही ना आमच्या, हो की नाही? काय ग मृदुले? अगं हो, मी बघून येते. इथेच कुठेतरी गेले असतील. आले मी. नाही नको, थांब. तू नको जाऊस, मीच जाऊन बघून येतो. अण्णा तुम्ही कशाला? मी जातो ना. मी जाऊन बघून येतो. तुम्ही बसा सगळं. हो. आलोच मी. होय. फोटो काढायचा म्हणून माई नट्टापट्टा तर करत नसेल ना जाऊन? काय? हा, काही बावडे करी. हो ना. सॉलिड आहेस यार तू अमृता. म्हणजे पहिल्या दिवशीच दाखवून दिलं की मीही अशीच आहे. पण आमच्या घरचे पण काही कमी नाहीत ना. पाहिलंस ना तू आज. म्हणजे? अगं म्हणजे तू बिंदास साडी न नेसता गणपतीला आलीस. डेअरिंग आहे यार तुझ्यात. खरंच मानलं मी तुला. पण मला नसतं जमलं. पण बरंय, आपण जे आहोत ना ते दाखवून द्यायचं. अगं ते काही मी मुद्दाम केलं नाही. ऍक्च्युली माझ्याच लक्षात नव्हतं की इकडे साडी वगैरे नेसून यायला हवं. अच्छा, असं आहे का? मला वाटलं की काय अमृता, मला एक सांग, तुझ्या काकांनी किंवा आईनी तुला सांगितलं नाही का साडी नेसून जा म्हणून? अगं त्यांच्या तरी कुठे लक्षात आलं. ऍक्च्युली आमच्या घरचं वातावरण वेगळं आहे. अशी बंधनं नाही आहेत. आमचं आम्हीच डिसाईड करतो आम्हाला काय करायचंय. म्हणजे आम्हाला कधी जेवायचंय, कधी बाहेर जायचंय, काय घालायचंय, कधी झोपायचंय, कधी उठायचंय, कधी घरी यायचंय, सगळं आमचं आम्हीच डिसाईड करतो. अच्छा, म्हणजे कधी जेवायचं हे पण? हो. म्हणजे तुझ्या घरी जेव्हा जे बनत असेल तेच तुला खावं लागत असेल ना? नॉट नेसेसरी. म्हणजे बघ, माझ्या आईने जर शेपूची भाजी वगैरे केली ना तर मी लगेच पास्ता करून खाते. पण
इथे जरा वेगळं आहे थोडं. कळतंय ना तुला? ते लक्षात आलं माझ्या. ही साडी, हे दागिने. सी, नटायला मला पण इंटरेस्ट आहे ग, पण जेव्हा सक्ती केली जाते ना, तेव्हा त्या गोष्टीतला इंटरेस्ट निघून जातो. काय झालं? काही नाही अगं, पण अमृता तुला माहितीये का, मला खूप बरं वाटलंय की तू थोडीशी ना माझ्यासारखीच आहे. आता तर तू माझी जाऊ होणार आहेस, मग आपण मज्जा करूया. मी सांगेन तुला इथे कसं हुशारीने राहायचं. कसं आहे ना, तू यायच्या आधी घरात माझ्या वयाचं कोणी नव्हतं ना, पण आता तर तू येतेस, मग आपण दोघी मिळून भरपूर चुका करूया. काय? काही नाही. बरं ऐक, बाहेर जर कोणी विचारलं तुम्हा दोघींना बाहेर यायला उशीर का झाला, तर सांगायचं साडीचा पदर उलटा झाला होता, तो सरळ करायला थोडा उशीर झाला. कळलं? हो. माझं हिच्यावर आणि हिचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आणि हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सगळे समजून का नाही घेत आहात? पण हे शक्य नाहीये हेही तुला ठाऊक आहे, आणि हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील ना, तितकं आपल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे, तुझ्यासाठी आणि आमच्यासाठी. माई, पण हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. कियारा, तुला जे वाटतंय ना ते होणं शक्य नाही. बट का? या घराने मला एक्सेप्ट करू नये एवढी वाईट आहे का मी? मी असं म्हंटलंय? पण काय चांगलं आणि काय वाईट हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनातला फरक आहे, तो प्रश्न. तुम्हाला काय म्हणायचंय? आज जरी तू ही साडी वगैरे नेसून आली असलीस ना आमच्याकडे, तरी हे तुला आयुष्यभर जमणार आहे? तुझ्याच भाषेत सांगायचं तर तू आमच्या घरात मिसफिट आहेस. तुझ्याच भाषेत सांगायचं तर तू आमच्या घरात मिसफिट आहेस. आमचे संस्कार तुझ्या संस्कारांपेक्षा खूप वेगळे आहेत, आणि नातं जपणं ही आयुष्यभराची जबाबदारी असते. त्यातून एकदम असा ब्रेक नाही घेता येत. तुम्हाला माझ्या केपेबिलिटीजवर शंका आहे का? प्रश्न तुझ्या कॅपेबिलिटीचा नाहीच आहे मुळे, प्रश्न संस्कारांचा आहे. तुझे संस्कार आमच्या संस्कारात बसत नाहीत. लग्नानंतर दोन कुटुंब एकत्र येतात, दोन घरं एकत्र येतात. तूच विचार कर ना, तुमच्या लग्नानंतर हे शक्य होणार आहे का? अगं माई, पण तिच्या घरचे संस्कार, तिची शिकवण वाईट नाहीये. विश्वास ठेव ना माझ्यावर. तिच्या दृष्टीने ते वाईट नाहीच आहे, पण तिचे संस्कार, तिचं राहणीमान हे आपल्यापेक्षा नक्कीच वेगळं आहे. हे तर तुला पटतंय? नाही, आता तुम्हाला दोघांनी माझा राग येईल, तुम्हाला हे पटणार नाही, पण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, आणि तुम्हाला भविष्य नाहीये. माई, बरंच एक क्षणभर मी तुमच्या नात्याला मान्यता देतेही. तू म्हणतोस म्हणून उद्या तुमचं लग्नही होईल, पण तिला आपल्या घरचे संस्कार, आपल्या घरची परंपरा, रीतीभाती हे निभावणं शक्य होणार आहे. आणि ते झालं नाही, ती जबाबदारी नाही झेपली तर काय होईल पुढे जाऊन? नातं तोडेलच ना तुझ्याशी. तुला जमणार आहे आयुष्यभर हे सगळं निभवायला? हे बघ कियारा,
मला घर जोडणारी सून हवी आहे. घरातल्या माणसांना एकत्र बांधून ठेवणारी सून हवी आहे. तू जितक्या लवकर हे समजून घेशील ना, तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. बाप्पाचं दर्शन घ्यायला आलीस ना, दर्शन घे, प्रसाद घे. अमृत आहे वर. आमच्या अक्षयची होणारी बायको. ह्या घरची होणारी सून. ती देईल हो तुला प्रसाद. वा, क्या बात आहे. शर्मिष्ठा चिवडा करावा ना तर माईनच. तीच चव, तोच खुसखुशीतपणा. वा, कन्सिस्टंट राहावं तर माई सारखं. करेक्ट. वा. पण दादा खरंच आपल्या आईला सुद्धा हे असं काही जमत नाही. आई आई सोडच, पण ती भाग्यश्री ना, सांगू ना, सांग की. ती स्वतः हसण्यावर नेईल. स्वभावाने तशी खूप चांगली आहे ती, पण स्वयंपाकात जाम झोल आहे यार. म्हणजे अगं, म्हणजे तिला चहात आलं टाक, वेलची टाक म्हटलं ना तर तिची मस्करी करतोय असं वाटतं तिला. चहा म्हणजे चहा पावडर, साखर आणि पाणी, दूध, बस एवढंच माहितीये तिला. दादा आपली आता जी वहिनी येणार आहे अमृता, तिला जमेल का हे सगळं? काय माहिती. हा, पण उपीट म्हणजे पिठाचा एखादा प्रकार का असं विचारणारी भाग्यश्री जर या घरात टिकू शकते तर इतर कोणीही टिकू शकतं. दादा अमृताला माहिती असेल का रे अक्षयचं अफेअर होतं, रादर आहे ते? काय बोलतेस कळते का तुला? तिच्या काकांनी किंवा तिने जर ऐकलं आणि आपल्या घरच्यांना सांगितलं, आपल्या घरचे आपल्याला उलट टांगतील. आणि तुला जर एवढी काळजी होती ना अक्षयच्या अफेअरची, तर मग पूजेच्या दिवशी का शोधून काढलंस त्यांना? तिथूनच सुरुवात झाली ही सगळी. ए हॅलो, आपण जरी त्यांना घरी आणलं नसतं ना तरी घरी व्हायचा तो राडा झालाच असता. आणि तशीही माझी अक्षय सोबत जुनी खुन्नस होती आणि ती मी पूर्ण केली आहे. बस. काय जुनी खुन्नस? हो, जुनी खुन्नस. मला पुण्याला जायचं होतं शिकायला, तेव्हा माझा तो निर्णय घरात कोणालाच मान्य नव्हता. अक्षयने तरी मला मदत करायला हवी होती. तुझ्याकडून तर मला काही अपेक्षा नाहीच आहे, पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, त्याने तरी मला हेल्प करायला हवी होती. मी जेव्हा घरातून निघाले होते गुपचूप, तेव्हा त्याने बोंबाबोंब करून घरात सगळ्यांना जागं केलं. दादा, या घरात जर मुलींना त्यांच्या मर्जीनुसार वागता येत नसेल ना तर मुलांनाही त्यांची मर्जी चालवता येणार नाही. पण मला अमृताचं वाईट वाटतंय. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं असं बाहेर अफेअर असणं किती वाईट आहे ना. आणि त्यात त्या बिचारीला काही माहितीही नाहीये. अक्षय, अक्षय, अक्षय. अहो, आहात कुठे तुम्ही? हे काय इथेच तर होता मी. काय झालं? चला लवकर चला. फोटो काढून झालं की आरती करायची आहे. लवकर या. हो हो, आलो आलो.